आता कार्तिकी वारी चालू आहे, तर आम्ही आळंदीला दर्शनासाठी गेलो होतो. तर तात्या आलं होतं. तर आळंदीची यात्राच असते, त्यामुळे भरपूर अशी दुकानेही आली होती. तर आम्ही गाडी पार्क करतच होतो व तिथून दिंडी चालूच होती. तर यांच्या तर झाल्या टाळ्या चालू. तर यांना भरपूर असा वेड आहे टाळ्या वाजवायचं. कुठे टाळ वाजले की हे लगेच टाळ्या वाजवायला सुरुवात करतात. नामदेव महाराजांची पालखीचा रथ आला होता. तर आम्ही चालू होतो, तर दर्शनही घेतलं. तर यांची तर टाळ्या वाजवायचं आळंदीमध्ये जाईपर्यंत सुरूच होतं. तर गाडी लांबच पार्क केल्यामुळे आम्हाला चालत जावं लागलं. तर हेही खूप छान असे पळत होते, अजिबात थकले नाहीत. त्यानंतर नदीवरती गेल्यावरती पाय धुल्यावरती छान असं गंध लावले होते. तर यांचं अगदी घरी अजिबात गंध लावून देत नाहीत, पण इथे पेरावून गंध लावून घेतात. तर कार्तिक वारीसाठी आळंदी पहा कशा प्रकारे छान अशी सजलेली आहे. खूप रम्यमय असं वातावरण झालेलं होतं. तर तिथे कीर्तन चालू होतं, तर त्याचं लाईव्ह दाखवत होते. तर सर्वजण तिथे बसून कीर्तनही ऐकत होते. तुम्ही आळंदीला येता की नाही पाया पडण्यासाठी ते मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर दर्शनासाठी भरपूर गर्दी होती. तर आम्ही कळसाचं दर्शन घेऊन निघालेलो होतो. त्यानंतर सुवर्ण पिंपळाचंही दर्शन घेतलं. धन्यवाद.